जय हिंद, जय महाराष्ट्र. भावांनो, SSC जी डीचा कट ऑफ मी सांगितला होता एस सी कॅटेगरी आणि एस टी कॅटेगरीचा मागच्या व्हिडिओमध्ये. खूप काही मुलांना आणि असं वाटत आहे मी जे कट ऑफ सांगितलं ते खूप जास्त कट ऑफ सांगितलेला आहे. पण भावांनो, तसं मी कट ऑफ जास्त सांगायला नाही आहे. बघा, मी जे कट ऑफ तुम्हाला सांगितलं होता एस सीचा तो होता 107 आणि एस टीचा म्हटला होता 96 कटा. आता मी तुम्हाला सांगितलं होतं, तुम्ही सांगताना मी जे सांगितले ते तुम्ही ऐकाल नाही. 107 ते मी 111 असं म्हणलं होता, म्हणजे 111 तुम्ही डायरेक्ट BSF धरत आहे. मी 107 प्लसवाले एस सी मुलं सगळे सेफ आहात आणि एस टी 96 वाले मुलं सगळे सेफ आहात. काय म्हणतोय तर तुम्ही बघा भावांनो, की 2023ला ह्याचाच एस सीचा सेम मी तुम्हाला दाखवेन. तुम्हाला 2023ला या ठिकाणी तुम्हाला सर्वांना माहीत असेल कट ऑफ किती गेली ती. मेडिकल 83 गेली. ठीक आहे. त्यानंतर जी फायनल कट ऑफ जी गेलेली आहे ते 92 कट ऑफ गेलेली आहे. मला सांगा यातून वाढलेली किती कट ऑफ आहे, किती वाढली आहे या ठिकाणी. या ठिकाणी 9+ मार्क झालेली कट ऑफ आहे, 9+. आणि एस टीचं जर आपण सांगायचं गेलं तर 2023ला 79 कट ऑफ गेली ती आणि त्यानंतर जी फायनल जी गेली ती 83 गेली ती. तर यामध्ये वाढली किती होती ते +4 कट ऑफ झाली ती. मला सांगा 2000 हा आकडा 23चा आहे, आज 2025 चाललोय. 2 वर्षात भावांनो यामध्ये पण फक्त मेडिकलला एका जागेसाठी 2 मुलं होते, तेव्हा इतका कट ऑफ फायनल वाढला होता. आणि 2023 आज 24हून 2025 गेले. 2024ची मध्ये एक भरती होऊन गेलेली आहे. तुम्ही थोडंसं माइंडमध्ये विचार करा की हा जो रेशो वाढला आहे, तुम्हाला सर्वांना माहीत आहे, जो कट ऑफ एकदा वाढत जातो तो प्लसच होत जातो, मायनस होण्यासारखा त्यामध्ये म्हणजे खूप काही मग बदल झाला तरच मायनस होतो. ठीक आहे. किंवा फिजिकलला किंवा मेडिकलला खूप लवकर घेतलंय त्यांनी प्रोसेस. जे कटाचे आहेत मुलं ते या ठिकाणी फिजिकललाच कटतात, मेडिकलला जास्त मुलं कटत नाहीत, ते तुम्हाला सर्वांना माहीतच आहे. मग तेव्हा 2023ला 9 मार्क वाढले. तर मला सांगा या भरतीमध्ये कट ऑफ गेलेली आहे 96 SC आणि या ठिकाणी कट ऑफ गेलेली आहे 89. तर मला सांगा यामध्ये ह्याच्यापेक्षा जास्त प्लस होणार की कमी कट ऑफ जाणार. आता ही 9 मार्क आहे, 9 मध्ये मी फक्त यामध्ये 11 मार्क प्लस केलेला आहे. ठीक आहे. 10 ते 11 मार्क प्लस होणार का नाही. मागच्या 2023ला 9 मार्क प्लस झाली SC, तर यावर्षी कमीत कमी 10 ते 11 मार्क 100% प्लस होणार. बघा भावांनो, का तर ह्याचा जो कट ऑफचा सेम्युलर आहे त्या मागच्या भरतीपेक्षा सेम येतोय. सेम डाटावरती मी पूर्ण अभ्यास केलाय, त्यामुळे म्हणतोय तर मी कट ऑफ जे आहे ह्याच्यापेक्षा 2 मार्क जास्त सांगत आहे. कारण या ठिकाणी 9 वाढले, तर मी 96 मध्ये 11 प्लस केल्यानंतर आकडा माझ्यासमोर आलता 107चा. माझा पूर्ण अनालिसिस नुसार खरं तर कट ऑफ सांगितलं तर 106 असा आलाय, पण मी व्हिडिओ टाकतोय त्यामुळे बघा प्लस मायनस होऊ शकतो, यासाठी मी एक प्लस जास्त करून मी कट ऑफ सांगितलेले आहे 107. हा तुम्हाला तुम्ही 107 धरा, तुम्ही 111 धरत आहे भाऊ, 111 SC, तर मग EWS OBC कुठं जाणार कट ऑफ असं म्हणत आहेत पोरं. 111 मी BSF म्हटलंय का तुम्हाला, तुम्ही काय बोललोय काय नाही तुम्ही ते लक्षात घ्या. ठीक आहे. आणि कट ऑफ जे आहे तुम्ही स्वतः विचार करा ना, 2023ला या ठिकाणी SC 9+ जाते आणि 2024चा तुम्ही बघा, त्या ठिकाणी 24चं काय नाही धरलं आपण की मध्ये फिजिकल आणि मेडिकल सोबत झालं होतं. ठीक आहे. यामुळं तिथे बी कट ऑफ हाय गेलतेच. ठीक आहे. तेव्हा मी म्हणत होते पोरं 120+ वाले सगळे सेफ राहणार. ठीक आहे. 120+ वाले सगळे सेफ राहणार, पण ऍक्च्युली 120 वाला प्लस सेफ होता का. या भरतीत सुद्धा तो लढत आहे, या भरतीमध्ये सुद्धा तो लढत आहे मुलगा. ठीक आहे. तर मी त्यामुळे म्हणतोय की आपण जे 9 मार्क 2023ला प्लस झाले, तर या भरतीमध्ये 10 ते 11 मार्क प्लस 100% होणार. त्यामुळे या ठिकाणी 107 वरती हा आकडा येतोय. तुम्हाला वाटतं 107 मार्क खूप नाहीत, 107 मार्क. ठीक आहे. SC आहे हा, अजून EWS OBC आणि ओपन ह्याच्यापेक्षा प्लस पुढे असतात 4-5 मार्क, हे लक्षात ठेवा. हे लास्ट कट ऑफ आहे. SSC GD आणि ST ही लास्ट कट ऑफ आहे मुलांमध्ये, आणि त्याच्या खाली SC असते. SCच्या मग जवळपास EWS असतो. हा लास्ट कट ऑफ आहे. तुम्ही इतकी कट ऑफ बघूनच एवढी जास्त जाणार का, 100% फेल असणार का,
107 प्लस वाला एस सी आहे त्याला BSF 100% भेटणार आहे. आणि 96 प्लस जो एस टी आहे तो 95-96 प्लस बी जर एस टी असेल तर काही टेन्शन घ्यायचं नाही, 100% सेफ राहणार आहेत. ठीक आहे. आणि जे मुलं 107च्या जवळ आहेत म्हणजे जसे 106 मार्क आहेत, ठीक आहे, त्यांचं होणार नाही असं मी म्हणत नाही. ठीक आहे, त्यांचा पण कदाचित होऊ शकतो. पण कट ऑफ जी आहे ते तुम्ही मागच्या वर्षीचं बी एखादा चेक करा जा. मी त्या व्हिडिओमध्ये 2023चं नाही दाखवलं तर ठीक आहे, तुम्ही 2023चं बघा. 83 हा गेली मेडिकल आणि 92 जी गेलेली आहे ते फायनल कट ऑफ गेलेली आहे. या ठिकाणी 9 मार्क वाढले का नाही सांगा. तर यामध्ये 9 मार्क वाढले. 2 वर्षामागं मागची भरती झाली. कॉम्पिटिशन प्रत्येक वेळेस वाढत आहे. कॉम्पिटिशन हा सेम नाही राहत. ठीक आहे, वाढतच आहे. अभ्यास प्रत्येक मुलगा जो आहे यावर्षी जर समजा एका मुलानं 70% जर अभ्यास करत आहे तर ज्या भरतीमध्ये नाही झाला तर पुढल्या वर्षी तो चांगला अभ्यास करून 70% 80% वरती नेतो. म्हणजे 10% तो इन्क्रीज करत आहे. म्हणजे असा प्रत्येक मुलगा हा जीव तोड अभ्यास करतच आहे. त्याच्यामुळे कट ऑफ हा कमी माणूस नका. ठीक आहे, कट ऑफ हा जास्त जाणार आहे यावर्षी पण. 107 प्लस तुम्ही विश्वास ठेवा, 100% याच्या जवळ कट ऑफ राहणार आहे. ठीक आहे, 107 प्लस BSF. आणि जे मुलं म्हणजे ओपन OBC UR या ठिकाणी, ठीक आहे, उद्या भावांनो 5 वाजता रेडी राहा. ठीक आहे, ओपन OBC आणि EWS तिन्हीचा मी कट ऑफ उद्या टाकणार आहे. ठीक आहे, 5 वाजता 4:30-5 ला मी माझा व्हिडिओ ठेवीन त्या ठिकाणी. ठीक आहे, जय हिंद.